नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आज आपण काही नीच वृत्तीच्या लोकांचे खरे चेहरे जगासमोर आणणार आहोत। तसं तर यांचा खरा चेहरा आपल्यासारख्या हुशार मंडळींनी तर या अगोदरच ओळखलेला आहे, पण आजच्या पॉडकास्टमुळे त्यांच्या अंधमंद भक्तांचे पण डोळे उघडतील अशी मी आशा बाळगते। कारण जे कृत्य या चांडाळ चौकडीने केलं आहे ते अत्यंत थर्ड क्लास आणि त्यांच्यासारखंच फालतू आहे। त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आजचं पॉडकास्ट न स्किप करता ऐका, कारण आज फक्त आणि फक्त पोलखोल होणार आहे। आता पोलखोल कोणाची तर युरोपियन मातोश्री टोमल, घरकोंबडी मनीश्री काकू, सगुनी फगुनी हगुनी, नूतन एंजल ओ वाव बाल बुड्डीची। तर मंडळी, पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या सनसनीत पॉडकास्टला। मंडळी, 2 महिन्यापूर्वीच म्हणजेच 28 फेब्रुवारी 2024 ला पकाव टॉक्सवर नूतन एंजलचा फेक स्ट्रगल स्टोरीचा व्हिडिओ आला होता। आणि मी फेक स्ट्रगल स्टोरी का बोलते याचं कारण तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आणि ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितला तर व्हिडिओ बघण्याची काही गरज नाही। फुकटचे व्ह्यूज कशाला द्या असल्या फालतू माणसांना। त्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स वाचल्या कीच समजेल की लोकांनी यांना यांची कशी लायकी दाखवली आहे। तर त्या व्हिडिओ खाली खूप कमेंट्स होत्या। खूप लोकांचं हेच म्हणणं होतं की रिअल स्ट्रगल हिचा नाही आहे, ही फक्त फेकते। तर त्या सगळ्यांना फक्त एकच आयडी रिप्लाय देत होती, आणि ती सेम डे जेव्हा व्हिडिओ आला होता त्याच दिवशी क्रिएट केलेली होती, आणि सगळ्या कॉमेंट्स करणाऱ्यांना घाण भाषेत रिप्लाय देत होती। जे त्यांच्यावरती संस्कार आहेत ते तिथे दिसले होते। त्यानंतर अजून एक आयडी होती त्या व्हिडिओ खाली कॉमेंट करणारी, त्याचं नाव होतं स्मार्टेस्ट, आणि ही आयडी मनीश्री काकूंची होती। हे मी काकूंवर जेव्हा पॉडकास्ट केलं होतं ना तेव्हाच पद्धतशीररित्या पोलखोल केली होती। काकू त्यांच्या लाईव्ह मध्ये जे काही रिएक्शन चॅनल रोस्टर्स बद्दल अपशब्द बोलल्या होत्या तेच सेम त्या कॉमेंट मध्ये होतं, आणि ह्या आयडी वरून रिएक्शन चॅनल्स मध्ये फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता अनेकदा, पण तो पण त्यांचा प्रयत्न फेल झाला। आता या दोन्ही आयडीज आहेत त्यांच्या कॉमेंट्स त्या पकाव टॉक्स वरून गायब झाल्या आहेत, का तर त्यांचं खरं जगासमोर आलं होतं म्हणून। आता हे मी तुम्हाला यासाठी सांगते मंडळी, कारण जरी मी एकही दिवस खाडा न करता माझं ऑफिस घर मॅनेज करून मी जरी ट्रॅव्हल करत असेन किंवा किती कामात असले तरी न चुकता लेट का होईना पण पॉडकास्ट हे अपलोड करते आहे, तरी बॅकग्राऊंड मध्ये हे गेले 2-3 महिने खूप काही गोष्टी सुरू होत्या, आणि मला तुमच्यापासून लपून नाही ठेवायचं होतं यातलं काहीच। मी वाट बघत होती ती योग्य वेळेची, आणि आज फायनली ती वेळ आली आहे असं मला वाटतंय। कारण काल जे काही माझ्या फेलो क्रिएटर सोबत घडत होतं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना तर अंदाजा आहेच। त्यामुळे आता जराही वेळ न वाया घालवता मला या गोष्टीचा खुलासा करायचा आहे। तर झालं असं की जेव्हा मनीश्री काकूंचे वडील वारले त्यांनी एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती। त्या दिवशी मी आरशा मॅडम वरती पहिलं पॉडकास्ट केलं होतं, आणि मी पॉडकास्ट करत असतानाच मला काकूंच्या वडिलांबद्दल समजलं, आणि मी निर्मळ मनाने काकूंच्या वडिलांना श्रद्धांजली देखील वाहिली होती। खूप लोकांनी तेव्हा काकूंवरती पॉडकास्ट कर असं देखील कॉमेंट्स केल्या होत्या, पण मी काकूंवर एकही पॉडकास्ट केलं नव्हतं। 15 जानेवारी 2024 नंतर डायरेक्ट 1 महिन्याने म्हणजेच 15 फेब्रुवारी 2024 ला मी काकूंवरती पॉडकास्ट केलं होतं, का तर काकूंनी तेव्हा सगळी लाज शरम सोडून व्हिडिओज टाकायला सुरू केले होते म्हणून। ह्या निर्लज्ज मनीश्री काकूंना जर स्वतःचा जन्मदाता गेल्याचं दुःख नाही, पैशासाठी त्या एवढ्या हपापल्या होत्या, तर मग मी त्यांच्या ह्या कृत्यावरती गप्प का बसू, म्हणून मी पॉडकास्ट करायला काकूंवरती सुरू केलं। पण काकूंचे जेव्हा वडील वारले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी एक आयडीवर माझ्या नावाने व्हिडिओ बनवला गेला होता। त्यात मला खूप घाण बोललं गेलं होतं, माझे आई वडील काढले होते, माझं दिसणं माझं कॅरेक्टरवर नको ते बोललं गेलं होतं। 1-2 दिवसांनी त्या व्यक्तीने ते व्हिडिओज डिलीट केले होते, पण आता या एंजल काकू जेव्हापासून पकाव टॉक्सवर येऊन गेले आहेत ना त्यानंतर नवीन आयडीज ओपन केल्या जात आहेत, आणि त्यावर आपल्याच एका लाडक्या रिएक्शन चॅनलवर म्हणजेच गॉसिप गलीज हिअर या चॅनलवरती अपशब्दात व्हिडिओज केले गेले होते। ते देखील युट्यूबनेच उडवले, का तर ते व्हिडिओ युट्यूबच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट होते म्हणून, आणि ती आयडी आय गेस टर्मिनेट देखील झाली आहे। त्या आयडीचं नाव होतं ट्रुथ विन्स। ही आयडी बंद झाल्यानंतर आता नवीन आयडी क्रिएट करून परत गॉसिप गर्लवरती व्हिडिओ बनवला गेला होता। तिने जेव्हा तिच्या चॅनलवरती फेस रिव्हील केला होता त्यातला एक फोटोचा स्क्रीनशॉट या लोकांनी घेतला, आणि तो फोटो या लोकांनी त्या व्हिडिओमध्ये यूज केला होता। त्यावरती फिल्टर लावले होते। तिच्या नवऱ्याबद्दल, आई वडिलांबद्दल, मुलाबद्दल खूप खालच्या थराला जाऊन बोललं गेलं होतं,
पण देवाचा आशीर्वाद असल्यामुळे YouTubeने तो व्हिडिओ देखील डिलीट केला। त्यानंतर गेल्या शनिवारी माझ्यावरती एक व्हिडिओ केला गेला होता। त्या व्हिडिओ मधली ऑडिओ क्लिप मी इथे प्ले करणारच आहे, कारण ह्यात जे काही हे लोक बोलले आहेत ते माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी देखील ऐकावं, कारण याच्या मागे कोणाचा हात आहे ना हे मी तुम्हाला इथेच प्रूफ देखील करून दाखवणार आहे। तर मंडळी, आता ती ऑडिओ क्लिप ऐकून घ्या। या नावाशी सतत दुसऱ्यांच्या नावाने रडत असतात। ही अशी ती तशी, पैसे पाहिजे, फिल्टर लावते। यांना दुसऱ्यांबद्दल खूप राग आहे, जालसी आहे। नावाशींचा आवाज एकदम म्हशीसारखा आहे। म्हशीसारखे दिसतात सुद्धा, पण ते स्वतःला हिरोईन समजतात आणि दुसऱ्या युट्यूबर्सच्या लोकवर बोलतात, बॉडी शेमिंग करतात। एक महिला असून दुसऱ्या महिलांना घाण घाण बोलतात आणि नंतर निर्लज्जपणे वुमेन्स डेचे मेसेजेस टाकतात। या काकूंचे मिस्टर म्हणजेच लडके काका हे काकूंना काही वर्षापूर्वी सोडून गेले आहेत। नावाशींचा स्वभावचा विचित्र आहे, तर मग कोणी कसं टिकेल? काकाने सोबत नेहमी भांडण व्हायचं। काही दिवस वैतागले आणि घर सोडून निघून गेले। बिचारे काका, मला तर खूप दया येते काकांवर। या एवढ्या भांडकुदे आहेत, मग कोण कसं सोबत राहू शकतं? काकांच्या भावना समजून घ्या मित्रांनो। आता नावाशी आहेत सिंगल। आता सिंगल आहे म्हणजे समजून घ्या काय म्हणायचे आहे ते। या गोष्टीमुळे रडक्या नावाशींचा डोळा असतो नेहमी दुसऱ्यांच्या नवऱ्यावरच। नावाशीचे सर्व व्हिडिओ फक्त दुसऱ्यांच्या नवऱ्यावरच असतात। नावाशींच्या खूप इच्छा त्या अधुऱ्या आहेत अजून सुद्धा। दया करून नावाशींना लवकर एखादा माणूस भेटो। जर तुमच्याकडे कोणी चांगला वयस्कर दबावची मुलं, बाळ नसलेला, व्यसनी, गुटखा खाणारा असेल, लफडेबाज असेल, दिसायला रेड्यासारखा असेल तर चालेल। अल्टिमेटली एक माणूस पाहिजे, मग तो कसाही असो, फक्त रडक्या नावाशींचा इच्छा पूर्ण झाला पाहिजे। आता नावाशी म्हणतील हे सर्व खोटे आहे, माझा नवरा तर सोबत आहे, किंवा निर्लज्जपणे हेही म्हणतील की माझे तर लग्नच नाही झाले। पण मित्रांनो, या बाईवर विश्वास ठेवू नका। आणि हो, लवकरच आपल्याला नावाशींचा फोटो आणि खरं नाव सुद्धा बघायला मिळेल। थोडी माहिती मिळाली आहे, पण आपण कुठल्याही कन्फर्मेशन शिवाय काही करत नाही, हे तुम्हाला माहित आहे। ऐकलत ना मंडळी, ह्या लोकांनी जे व्हिडिओ बनवले आहेत ना आमच्यावर, ते AI जनरेटेड व्हॉइस आहेत। त्यानंतर जे शब्द या व्हिडिओमध्ये बोलले गेले आहेत, जसं की एका बाईला वाईट साईड बोलून वुमन्स डेचं पोस्ट टाकते, त्यानंतर माझे पर्सनल डिटेल्स आहेत त्यांच्याकडे आणि मला ब्लॅकमेल करू पाहतायत। कारण काय आहे ना, त्यांचा खरा चेहरा मी जगासमोर आणते म्हणून। आता काही स्क्रीनशॉट्स मी दाखवणार आहे। मनीश्री काकूचं पकाव टॉक्स वरचा व्हिडिओ प्रायव्हेट झाला आहे, याबद्दल मी पोलखोल केली होती आणि त्या व्हिडिओ खाली काकू भांडायला आल्या होत्या। हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। काकूंनी जे काही कॉमेंट्स केल्या होत्या त्याच लिहिलेल्या कॉमेंट्स या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळतील। थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी त्या कॉमेंटचा स्क्रीनशॉट दाखवते। ह्या ज्या मनीश्री काकू आहेत ना, या सारख्या सारख्या मला धमक्या देत आहेत की माझी पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे, मी कोण आहे, मी काय करते, माझ्या पास्ट लाईफ बद्दल पण यांना बरंच माहिती आहे। मला या अतिशहाण्या मनीश्री काकूंना एकच सांगायचंय, हे जे त्या करतायत ना ब्लॅकमेल, हे अत्यंत चुकीचं आहे। का तर मी माझी पर्सनल लाईफ यांच्यासारखी चव्हाट्यावर आणली नाही आहे। माझ्या चॅनलवर पॉडकास्ट असतात, माझं प्रोफेशन हँडल करून मी हे पॉडकास्ट करते, त्यामुळे मला पॉसिबल नाही की मी कॅमेरा समोर येऊन बोलू शकेन। मला जसा वेळ मिळतो तसं मी माझं पॉडकास्ट करते आणि कित्येक वेळा माझे जे डेली पॉडकास्ट ऐकतात त्यांना हे जाणवलं देखील असेल पॉडकास्ट मध्ये की मी ट्रॅव्हल करताना पण पॉडकास्ट केले आहेत। बॅकग्राऊंडला गाड्यांचा आवाज वगैरे येत असतो। माझा हा पर्सनल चॉईस आहे, मला फेस रिव्हील करायचंय तेव्हा मी करीन, तो सर्वस्वी माझा डिसिजन असणार आहे। मला माझ्याबद्दल किती काय जगासमोर सांगायचंय हे मी ठरवेन, ह्याचा माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाच हक्क दिला नाही आहे मी। आणि YouTube पण असल्या थिल्लरपणाला साथ देत नाही। कोणीच कोणाच्या परमिशन शिवाय जी गोष्ट सोशल मीडियावर नाही आणि जर ती डिस्क्लोज होत असेल तर त्यावर YouTube सुद्धा ऍक्शन घेतो। रोस्टिंग अँड रिएक्शन इज पार्ट ऑफ YouTube। त्यामुळे आज आम्ही आमच्या चॅनल थ्रू आमचं मत मांडतोय आणि तेही कोणाला शिव्या श्राप देऊन नाही, तर जी आपली मायबोली आहे त्यातले काही गमतीशीर शब्द वापरूनच बोलतो। आणि जे तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला दिसते, म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःला, स्वतःच्या संसाराला, खानदानाला पैशासाठी YouTubeवर विकलं ना, त्यावरच आम्ही बोलतो। आम्ही इथे मनातल्या काही गोष्टी सांगत नाही बसत, आम्ही जे काही बोलतो ना ते खरं बोलतोय।
जर आमच्यात खोटेपणा असता ना तर आज एवढ्या मंडळींनी आम्हाला साथ दिलीच नसती. पण इतके वर्ष जे त्यांना कुठे ना कुठे जाणवत होतं, जे त्यांच्या मनात होतं, तेच आमच्या चॅनल थ्रू जगासमोर आलं आहे. जर तुम्ही लोकांची दिशाभूल केली नसती, खोटं वागले नसते, बोलले नसते, तर आज आम्हाला पॉडकास्ट करायची गरजच नसती पडली. कितीतरी लोकांनी तुम्हाला जे प्रश्न विचारले होते, सजेशन्स दिले होते, त्यांना तुम्ही जर नीटपणे उत्तरं दिली असती तर तुमच्याबद्दल प्रत्येकाला आदरच असता. पण तुम्ही काय केलं तर पैशाच्या हव्यासापोटी ज्यांच्या जीवावर एवढे मोठे झाले होते त्यांनाच ब्लॉक केलं. जरा काही नेगेटिव्ह कॉमेंट आली की शिव्या श्राप दिल्यात. अरे सिनियर सिटीजन्सला पण तुम्ही सोडलं नाही. तुम्ही लोक स्वतःची इमेज जपण्यासाठी 100-200 फेक आयडीज बनवल्या आहेत. तुमच्यावर पॉडकास्ट केलं की आम्हाला येऊन घाणघाण कॉमेंट्स करता, आमच्या आई वडिलांचा अपमान करता. अरे तुम्हाला माहिती तरी आहे का रे माझी आई ह्या जगात आहे की नाही? अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला एका मृत व्यक्तीबद्दल इतकं घाणघाण बोलायला, शिव्या द्यायला? शेवटी संस्कारच तसे झाले असतील तुमच्यावर. उद्या तुमची मुलं पण हेच करतील जे आज तुम्ही करताय. उद्या मोठे झाले की ते देखील तुमच्यासारखेच वागतील. मंडळी मला माफ करा, एवढे दिवस खूप गोष्टी मी इग्नोर केल्या आहेत, लेट गो केलं, खूप शांतपणे गोष्टी हाताळल्या. पण आता जो जसं बोलेल त्याला त्याच भाषेत उत्तर हे मिळणार माझ्याकडून. आता या लोकांनी मल्टिपल फेक आयडी क्रिएट करून त्या आयडीवर आमच्या नावापुढे शिव्या देऊन किंवा फोटो यूज करून लोकांना कॉमेंट करायला सुरू केलं आहे. किती रे डरपोक आहे ते लोक. शी, सत्य बाहेर येतंय जगासमोर म्हणून भरसटले आहेत. आता खूप दिवसांपासून यांचे अंधमंद भक्त आणि त्या फसविनी काकू आहेत ना, अहो त्याच ओ मंडळी 100% फेक रिॲक्शन वाल्या, झोपेतून कॅमेरा समोर येणाऱ्या काकूबाई. हे लोक बोलत होते ना, तुम्ही गप्प का, तुम्ही बोला, एकत्र या. त्यामुळे ही सगळी माकडं आता एकत्र आली आहेत आणि ही असली थेर करतायत. ह्या फसविनी काकूंना असं वाटत असेल की यांचे तळवे धुवून ते पाणी पिलं की ते लोक यांना शाउट आउट देतील. मग 17 डिग्र्या मिळवलेल्या पण त्यातल्या एकही प्रोफेशनवर ठाम न राहणाऱ्या शेमड्या रोस्टर ताई सारखं यांचे पण 1 लाख सबस्क्रायबर्स होतील. मग या पण सिल्वर प्ले बटन घेऊन मिरवतील. या लोकांच्या तोंडावर एक आणि पाठीमागून भलतच सुरू असते. या शेमड्या रोस्टर ताईंच्या हाताखाली काही लाळघोटे लोक आहेत जे यांच्या सांगण्यावरून नको नको त्या उचापत्या देखील करत असतात. अरे निदान आमचं जे काही आहे ना ते क्रिस्टल क्लिअर आहे. आम्ही कोण आहोत, काय आहोत, आम्ही कसे दिसतो, कुठे राहतो, यापेक्षा आमच्या मंडळींना आमच्या बोलण्यात खरेपणा जाणवतो. तुमच्यासारखं आमचं नाही. मोठ्या मोठ्या युट्यूबर्स सोबत मैत्री करायची आणि मग त्यांना रोस्ट करायचं. मग लोक काय बोलले की लगेच पळकुट्यासारखं कॉमेंट बॉक्सच ऑफ करायचा. अरे क्रिटिसिझम सहन होत नाही तर गपचूप व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवा ना तुमचे, कशाला दुनियाला दाखवताय? सोशल मीडियावर येऊन तुम्हाला तुमची पर्सनल लाईफ चव्हाट्यावर आणायची होती का तर 9 to 5 जॉब जमत नव्हता तुम्हाला. म्हणून इथे कसं घर कोंबडीसारखं 4 भिंतीच्या आत बसून मॅक्सीवर करून मी कशी भांडी घासते बघा, मी कशी लादी पुसते बघा हे दाखवून 4 फेक प्रोडक्टचं प्रमोशन करून लोकांना मूर्ख बनवून पैसे कमावणं तुम्हाला खूप सोपं वाटते. पण जेव्हा तेच लोक काही चुका दाखवतात तर ते सहन करायची पण तेवढीच ताकद ठेवा ना. घ्या ना क्रिटिसिझम स्पोर्टिंगली. हे असले फालतू व्हिडिओज बनवून जे आम्ही सोशल मीडियावरती कधी शेअर केलंच नाही आहे त्याबद्दल अफवा पसरवून काय मिळणार आहे तुम्हाला? त्यापेक्षा तुमचं जे क्रिंज कॉन्टेंट आहे ना त्याकडे लक्ष द्या, जरा ते सुधरा. आता मंडळी लास्ट टाइम त्या ट्रुथविनवाल्या आयडी वरती ह्या लोकांनी जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये बचनाचा आवाज होता आणि तो आवाज आम्ही ओळखला होता. खूप लोकांनी तिथे जाऊन कॉमेंट देखील केली होती. त्यामुळे यावेळी या लोकांनी एआयच्या आवाजात व्हिडिओ बनवला आहे आणि असला थिल्लरपणा सुरू केला आहे. यांना काय वाटलं की हे जे काही बोलतील आणि यांच्यावरती कोणालाच डाऊट येणार नाही. चांडाळ चौकडी तुम्हाला माहिती नाही आहे, तुमच्या 4 पावलं पुढे आहे मी, हे विसरू नका. कोण कोणत्या व्हिडिओमध्ये कोणत्या टाइम स्टॅम्पला काय बोललं होतं यापासून ते कोणी कोणत्या आयडीने कुठे कोणत्या शब्दात कॉमेंट केल्यापर्यंत सगळं काही माझ्या लक्षात असते. आणि या ज्या तरुणपणी कसल्या लाजिरवाण्या चुका केलेल्या काकूंना तर मी चांगलंच ओळखून आहे. ह्या काकू कोणत्या थराला जाऊन बोलतात याचा मला चांगलाच अंदाजा आहे. यांनी 2 महिन्यापूर्वी ज्या कॉमेंट्स माझ्या पॉडकास्ट खाली केल्या होत्या ना त्या अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला, ऑडिओ ऐकला, तेव्हा 1 सेकंड पण मला लागलं नव्हतं हे ओळखायला की त्या फालतू व्हिडिओच्या मागे कोणाचा हात आहे. सॅटर्डेला सुट्ट्या घेऊन हे लोक काय काय थेर करतायत ना, आता हे तर सगळ्यांना समजलंच आहे. पण मला एक गोष्ट समजत नाही, असं करून काय मिळते या लोकांना? स्वतःच्या व्हिडिओ मध्ये तर हे लोक दाखवतात की
किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी सोज्वळ, माझ्याबद्दल कोणी काही बोलू दे, मला फरक पडत नाही. तर मग आता त्या फसविनी काकूंचं ऐकून युरोपियन मातोश्री टोमल, मनीश्री काकू हगुनी बबुनी फबुनी असले काम करतात, यांना लाज वाटत नाही का? त्यात ह्या मनीश्री काकू तर कर्माच्या गोष्टी करतात, दुसऱ्यांना श्राप देतात. आता 2 आठवड्यापूर्वीच मी या मनीश्री काकूंवरती एक पॉडकास्ट केलं होतं. तेव्हा काकूंनी फेक आयडी वरून मला कॉमेंट केली होती की तुझ्या फोटोची पण असंच कोणीतरी विल्हेवाट लावावी. म्हणजे विचार करा मंडळी, ह्या एक स्त्री असून यांचे पिक्स काहीतरी अडल्ट साईट वरती लीक झाले होते असं यांचं म्हणणं होतं. त्या गोष्टीचा यांना त्रास झाला होता. स्वतःच्या व्हिडिओ मध्ये तर या काकू बोलतात की असं कोणासोबत होऊ नये, पण फेक आयडी बनवून दुसऱ्यांना असे श्राप देतात. शोभतं का यांना असलं वागणं? एवढे दिवसापासून या लोकांचे खरे चेहरे आम्ही जगासमोर आणतोय, पण यांच्या अंधमंद भक्तांना काय आमच्यावरती विश्वास बसत नाही. अरे अंधमंद भक्तांनो, आता तरी डोळे उघडा रे. ह्या ज्या क्रिंज आंटीज आहेत ना, त्या दिसतात तशा नाही आहेत. माझ्यावरती जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये काकूंनी काय तर साठी स्थळ सुचवली आहेत, का तर माझा नवरा सोडून गेला मला आणि माझ्या खूप इच्छा अपूर्ण आहेत म्हणून. ही गोष्ट तर मनीश्री काकू, माझं लग्नच झालं नाही आहे. मी तर त्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या बायकोपेक्षा पण लहान आहे अजून. तुम्ही जी स्थळं सुचवली होतीत ना मला, ती तुमच्या बहिणीच्या मुलीसाठी किंवा तुमची नंदेची मुलगी आहे ना, ती सुक्या बोंबलासारखी दिसते, तिच्यासाठी खूप उत्तम ठरतील. आणि काय तर ओ काकू, माझी इच्छा अपूर्ण आहे का? अहो, मुंबईला 2 दिवसाची धावती भेट घेतली होती, ती कशासाठी हो? काकांशिवाय करमत नव्हतं का? आता तुमच्या कोणत्या इच्छा अपूर्ण आहेत ना, ते तर तुम्ही जे हिडन टॅग्स वापरता ना, त्यावरून आम्हाला सगळ्यांना समजलंच आहे हो काकू. कोण किती वयापर्यंत काय करू शकते, स्त्रीची इच्छा कशी पूर्ण होते, जास्त वेळ टिंब करण्यासाठीचे उपाय. अहो काकू, ह्यावरूनच समजलं कोणाची कसली इच्छा अपूर्ण आहे ते. आणि एवढंच नाही तर वशीकरण स्पेशलिस्ट पण आहात तुम्ही, हे ऐकलंय मी. अजून पण काकू खूप गोष्टी आहेत हो बोलण्यासाठी. मी गप्प आहे ना, तर मला गप्पच राहू दे. हा जो थिल्लरपणा तुम्ही चांडाळ चौकडीने मिळून केलाय ना, तो बंद करा. थोडी तरी शिल्लक असेल ना आता, तर सुधरा जरा. तर मंडळी, असा आहे हा सगळा प्रकार जो गेल्या 2-3 महिन्यापासून सुरू आहे. लपवून ठेवण्याचं असं काहीच नव्हतं आमच्या मनात, पण आम्ही या फालतू लोकांना संधी दिली होती सुधारण्याची. पण हे लोक शेवटी यांच्या मूळ पदावर आले आणि आता खरंच हे लोक खूप अति करतायत. त्यामुळे शांत बसून हे सहन करण्यापेक्षा आज जे काही आहे ते मी बोलली. आय होप तुम्हालाही समजलं असेल आता की हे लोक दिसतात तेवढे साधे नाही आहेत. मंडळी, मी एक रिक्वेस्ट करीन, आजचं हे पॉडकास्ट जास्तीत जास्त शेअर करा, कारण यांच्या अंधमंद भक्तांपर्यंत हे पॉडकास्ट पोचणं खूप गरजेचं आहे. त्यांचे हे आदर्श दादाताई कसे आहेत हे त्यांना समजायला हवं. आणि ह्याच नोटवर आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.